चंदगड तालुक्यातील दुंडगे येथील 45 वर्ष जुना कोल्हापुरी बंधारा पूर्णतः जीर्ण, आधारस्तंभ खचले, अवजड वाहतुकीमुळे कोणत्याही क्षणी दुर्घटनेची भीती, दुरुस्तीसाठी आंदोलने, निवेदने व्यर्थ, तातडीने नव्या पुलाची मागणी। चंदगड तालुक्यातील दुंडगे इथं असलेला सुमारे 45 वर्षांपूर्वी उभारलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आज प्रशासकीय अकार्यक्षमता आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचं जिवंत प्रतीक ठरत आहे। पूर्णतः जीर्णावस्थेत पोहोचलेल्या या बंधाऱ्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणा अद्यापही निष्क्रिय असल्याचं चित्र आहे। बंधाऱ्याचे आधारस्तंभ मोठ्या प्रमाणात खचले असून अनेक ठिकाणी ते जमिनीत गाडले गेले आहेत। बांधकामातील दगड निखळत चालल्यामुळे संपूर्ण संरचनेची स्थिरता धोक्यात आली आहे। ज्या बंधाऱ्यावरून पायी चालणंही धोकादायक ठरतं त्या मार्गावरून दररोज अवजड वाहनांची वर्दळ सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। 8 वर्षांपूर्वी याच ठिकाणी ट्रॅक्टर नदीत कोसळून भीषण अपघात झाला होता। त्या दुर्घटनेत निष्पाप जीव गेले आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, तरीही प्रशासनानं ठोस उपाययोजना केल्या नाहीत। तेव्हापासून आजपर्यंत निधी नाही हेच कारण पुढे करत दुरुस्तीचं काम रखडवण्यात आलंय। गेल्या 4 दशकांपासून हेच पालुपद ऐकावं लागत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळलाय। बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी निवेदनं, आंदोलनं, मोर्चे आणि रास्ता रोको असे सर्व लोकशाही मार्ग अवलंबले, मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांचीच बोळवण झाली। पावसाळा जवळ आला की परिसरातील नागरिकांच्या काळजात धडकी भरते। पाण्याची पातळी वाढली की हा जीर्ण बंधारा कधी कोसळेल याचा भरवसा नसल्याची भीती व्यक्त केली जाते। दुंडगे बंधारा हा केवळ सिमेंट आणि काँक्रीटचा प्रश्न नसून हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा, शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीचा आणि आपत्कालीन सेवांच्या मार्गाचा अत्यंत गंभीर प्रश्न बनलाय। या मार्गावरून रुग्णवाहिका, शालेय वाहनं आणि अवजड वाहतूक सुरू असल्यानं एका क्षणाची चूक अनेक जीवांचे बळी घेऊ शकते अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करतायत। संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट सवाल केलाय की विकासाच्या गप्पा मारणारे नेते आणि दालनात बसणारे अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतायत का? आम्ही कर भरतो पण सुरक्षित रस्ता आणि पूल मिळत नाही। उद्या काही घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।